आता सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे. तर रोपळे जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या सुस्ते पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. तर त्यांनी तारापूर गावचे ग्रामदैवत दर्लिंग देवाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. त्या अनुषंगानं या गणातून ते कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत व त्यांची राजकारणाची रणनीती कशी असणार आहे आपण त्या संदर्भात जाणून घेऊया. वकील साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर वंचित बहुजन आघाडीतून आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. तर राजकारणाची रणनीती किंवा धोरण कसं असणार? सुस्ते गणातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार कोमल बळीराम वाघमारे यांचा आज तारापूर गावचे ग्रामदैवत दर्लिंग यांच्या मंदिरामध्ये नारळ फोडून त्यांच्या प्रचाराचा आज हे झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. तर या पंढरपूर तालुक्यामध्ये हा जो उमेदवार आम्ही तिसरा पर्याय म्हणून या पंढरपूर तालुक्यातील जनतेला मतदारांना आज आम्ही दिलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर पंढरपूर तालुक्याचं राजकारण हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे. एवढ्या दिवस एकनिष्ठतेचा झेंडा मिरवणारे नेते आज कुठल्या पक्षात गेलेले हे कुणालाच त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही. त्यामुळं या पंढरपूर तालुक्यातील जनता या दोन्ही पण प्रस्थापितांना वैतागलेली आहे. त्यामुळं या पंढरपूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा तिसरा सक्षमपणे पर्याय आज आम्ही या पंढरपूर तालुक्याला दिलेला आहे. बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. पहिल्यांदा सौ कोमल बळीराम वाघमारे यांना वंचित बहुजन आघाडीनं या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. कारण का आजकाल काय झाले मी बघितले, जिथं तिथं जाईल ज्या त्या पक्षाचं पुढारी येतं, ते पुढारी आपल्या ही जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक कार्यकर्त्यांची असते म्हणतात, पण त्यांच्याच लोकांना जवळच्या लोकांना उमेदवारी देतात. त्या लोकांना सर्वसामान्याचा प्रश्न कळत नाहीत, फक्त आपल्या नेत्याचं आणि आपलं प्रश्न तेवढं त्यांना कळतात. पण या वंचित बहुजन आघाडीनं एक बळीराम वाघमारे सारखा कार्यकर्ता जो गावात 24 तास उपलब्ध आहेत. मध्ये आम्ही उपोषण केलं घरकुलाच्या कामी. आमच्या गावातील 10 लोक आहेत जे भूमिहीन आहेत. अशा लोकांना घरकुल मिळावं यासाठी ते स्वतः न बोलवता आमच्या उपोषणाला हजर झालते. म्हणजे लोकांना काय पाहिजे, नेता न बोलवता त्या लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. अशा प्रकारचं नेतृत्व आमच्या गावाला लाभलं तर आमच्या गावाचं बरेच प्रश्न सुटलं जातं. आता ही तारापूरची भूमी ही प्राचीन भूमी आहे. या गावात असंख्य तुम्हाला हेमाडपंथी मंदिरं दिसतील. आजपर्यंतच्या लोकांनी आमचं गाव नारायण चिंचोली सारखं छोटस सूर्यनारायणाचं मंदिर आहे. त्या गावात तीर्थक्षेत्र म्हणून ते गाव हे झाले. महाराष्ट्रात सूर्यनारायण फक्त 2च मंदिर आहेत, एक नारायण चिंचोलीला आणि एक तारापुरात. आजकाल इतकं पुढारी होऊन गेलं आमच्या गावात, पण या गावाला हे तीर्थक्षेत्र म्हणून आमचं एक सुद्धा मंदिर या गावामध्ये बसवलं नाही. आगामी काळात बळीरामला आम्ही निवडून देऊन त्याच्या माध्यमातून या गावाचा कायापालट करायचा आहे. आम्हाला आरोग्याचा आमचा प्रश्न आहे, आमच्या गावामध्ये पिण्याचा प्रश्न आहे, जे कोणी सोडवला नाही. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बळीरामांना 100% निवडून देणार आणि जास्तीत जास्त त्यांना तारापुरातनं कसं मताधिक्य होईल हे आम्ही पाहणार. मी शहाजी शिखरे, वंचित बहुजन आघाडी युवक संघटक. मी एवढं सांगू इच्छितो की 2000 साली थोडक्यात बोला. असंच एक पंचायत गणातून, त्यावेळेस तुंगत गण होता, तुंगत गणातून एक कॅन्डिडेट उभा केला होता राष्ट्रवादीने. तो कॅन्डिडेट निवडून आला, पण परिस्थिती अशी झाली की ती प्रस्थापितचा बाहुल होऊन बसला. साहेब, कोणता कॅन्डिडेट होता? माझे वडील होते चिकरे. हा, कारखान्यावर कामाला होते. कुठे आहेत ते आता? एक्सपायर झाले. पण ते प्रस्तावाचे बाहुले झाले साहेब. पण तसं आता घडू नये त्यासाठी परत 20 वर्षानंतर परत आरक्षण पडलं आणि आम्ही कोमल वाघमारे यांना आमच्या पक्षातर्फे कॅन्डिडेट म्हणून उभा केलं. जरी कॅन्डिडेट आमचा निवडून आला
तर ह्या कॅन्डिडेटला आमची बॉडी भरपूर हत्तीचं बळ देईल एवढीच मी ग्वाही देतो. मी राजू शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष. आज बळीराम वाघमारे यांचे मंडळी कोमल वाघमारे यांचा सुस्तेगणातून ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांचे चिन्ह आहे सिलेंडर. आज पाहतो आपण प्रस्थापित जे आहेत त्यांचा घडीला भरोसा नाही. आज इथं तर उद्या ते येतात. जनतेला प्रश्न पडलाय आपण कोणाही पाठीमागे जायचे. आता सध्या एकमेव पक्ष म्हणलं तर वंचित बहुजन आघाडी, नाही तर दुसरा कुठलाही पक्ष राहिला नाही. सगळे भाजपमध्ये विलीन व्हायला लागले आणि भाजपचं एक ध्येय आहे की संविधान मोडून टाकायचे. तर तुमचं विजन काय असणार आहे? जनतेचा विकास हाच माझा विजन असणार आहे. रोपळे जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या सुस्ते या अनुसूचित महिलेच्या राखीव जागेसाठी असणाऱ्या गणातून तारापूर गावच्या कोमल बळीराम वाघमारे यांनी तारापूर गावचे ग्रामदैवत श्री दर्लिंग देवस्थानला प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे. तर यावेळी त्यांच्या या रॅलीला ग्रामस्थ तारापूर गावातून तसेच परिसरातील नागरिकांनी व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.